येरवडा कारागृहातली ही दृश्य आपण बघू शकता। संजय दत्तची सुटका झालेली आहे। 7 वाजता सुटका होणार होती, मात्र एकूणच प्रोसिजरला आपण बघतो आहे वेळ झालेला आहे आणि आता संजय दत्त आपण कारागृहातून बाहेर पडतानाची ताजी दृश्य आपण बघू शकतो। अर्थातच चांगल्या कामाच्या केल्या अंतर्गत त्याची 8 महिने आधीच सुटका झालेली आहे। ही दृश्य येरवडा कारागृहाबाहेरची। येरवडा जेलमधून संजय दत्तची मुक्तता झालेली आहे। अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त याला जेल झाली होती आणि गेल्या काही वर्षांपासून पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये संजय दत्त होता आणि आता संजय दत्तची सुटका झालेली आहे। चांगल्या वर्तणुकीच्या आधारे 8 महिन्याआधी संजय दत्तची सुटका झालेली आहे आणि यानंतर चार्टर विमानानं संजय दत्त मुंबईला रवाना होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो सिद्धिविनायकाचं दर्शन घेईल आणि त्याची आई नरगिसच्या कबरीचं देखील दर्शन केलं। आपले प्रतिनिधी अरुण मेहते आपल्याबरोबर आहे। अरुण, आपण बघत होतो अर्थातच काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट व्हायच्या होत्या, संजय दत्तची सुटका झाली आहे, काय सांगाल? आता काही म्हणजे अगदी काही सेकंदांपूर्वी संजय दत्त येरवडा जेलमधून बाहेर आलेला आहे। संजय दत्त आणि त्याचे काही मित्र या ठिकाणी आले होते, ते आता एअरपोर्टच्या दिशेने निघालेले आहेत आणि जसं आपण आता सांगितलं की एअरपोर्टवरनं एका खासगी विमानानं खासगी चार्टरने तो मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे। निश्चित आपण बघतो की ही दृश्य आता आपण ताजी आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहे। अरुण, चांगल्या वर्तणुकीच्या आधारावरती 8 महिने आधीच संजय दत्तची सुटका झालेली आहे आणि आपण त्या प्रकारची दृश्यही आता आपण बघितली। कोण कोण नजीकचे लोक यावेळेस उपस्थित होते? त्याचे काही मित्र या ठिकाणी एका गाडीतनं आलेले होते। असं सांगितलं जात होतं की मान्यता जी आहे त्याची पत्नी ती या ठिकाणी येणार होती किंवा आलेली आहे, मात्र ती आता या क्षणी तरी इथे दिसलेली नाहीये। कदाचित पुढे गाडीमध्ये किंवा चार्टरमध्ये त्यांची भेट होऊ शकते आणि ते पुढच्या प्रवासाला निश्चितपणे जाऊ शकतात। अगदी खरं आहे अरुण, आम्ही ही दृश्य बघतो आहे आपल्या स्क्रीनवरती, आपले व्ह्युअर्स देखील बघत आहेत। संजय दत्त याची येरवडा कारागृहातून सुटका झालेली आहे आणि काही वेळातच चार्टर्ड प्लेनने तो मुंबईला रवाना होईल आणि मुंबईवरून अर्थातच सिद्धिविनायकाचं दर्शन तो घेईल आणि तसंच त्याची आई नरगिस हिच्या कबरीचं देखील संजय दत्त दर्शन घेणार आहे। अरुण, आपण ज्या तऱ्हेनं बघतोय की खरोखरच अतिशय संवेदनशील अशी ही घटना होती। संजय दत्तची ही सुटका 8 महिन्याआधी, त्या संदर्भात देखील अनेकांनी याचिका दाखल केली होती, मात्र एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने तिथे काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या? मुलीला जसं आपण म्हटलं की या 2 गोष्टी आहेत। संजय दत्तची काही 8 महिन्याआधीच या ठिकाणी हे करण्यात आले का सुटका, तर खरं तर जेलच्या कायद्यासाठी म्हणून जे काही नियम आणि त्यांचे जे काही हक्क अधिकार असतात त्यानुसारच ही सजा त्याची जी काही असेल ती माफ केली किंवा त्यामध्ये सवलत दिली गेली असण्याची शक्यता आहे। आणि दुसरा भाग असा की त्याला ज्या वेळी फर्लो आणि त्याचप्रमाणे पॅरोल या ज्या काही हक्काच्या रजा असतात त्या दिलेल्या होत्या। 4 वेळा संजय दत्त या फर्लो आणि पॅरोलवरती बाहेर होता। अर्थात या सगळ्या गोष्टी जेलच्या नियमामध्ये बसत होत्या आणि म्हणून कदाचित त्या विरोधात आवाज उठला असला किंवा त्या विरोधात याचिका देखील दाखल झालेल्या असल्या तरी काही फारसा परिणाम झालेला नाहीये आणि म्हणूनच संजय दत्त आज त्याला 5 वर्षाची एकूण जी शिक्षा सुनावण्यात आली होती त्या 5 वर्षापैकी जवळजवळ 3 वर्ष 11 महिने 14 दिवस म्हणजे जवळजवळ 4 वर्ष तो जेलमध्ये होता। अर्थात या जेलमध्ये असताना देखील त्याचे 2 टप्पे प्रामुख्याने पडतात। त्यामध्ये कच्चा कैदी म्हणून तो 1 वर्ष 6 महिने 6 दिवस सुरुवातीला होता आणि त्यानंतर पुण्याच्या म्हणजे सरेंडर झाल्यानंतर म्हणजे शिक्षा सुनावण्यात आली, दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पुण्याच्या येरवडा जेलमध्ये तो 2 वर्ष 5 महिने 8 दिवस इतका कालावधी होता, म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष होता। तर या सगळ्या कालावधीचा विचार करता जे काही झालंय ते नियमानुसारच झाल्याचं कायम जेल प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि दुसरा भाग जो आपण आता विचारलाय की संजय दत्त ज्या अर्थी बाहेर पडतोय म्हटल्यानंतर एक त्याच्या चाहत्यांसाठी आणि एकूणच सर्वसामान्य माणसांसाठी औत्सुक्याची बातमी आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती गर्दी आणि त्याचप्रमाणे गोंधळ या ठिकाणी होण्याची शक्यता होती आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या जेलच्या बाहेर लावण्यात आलेला होता। इथून जेलपासून तर एअरपोर्ट पर्यंत देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात आहेत। अनेक लोक असे की जे त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना देखील रोखण्यात आलेला आहे आणि एकूणच हा सगळा गोंधळ आणि काही अनुचित घटना अपघात या सगळ्या गोष्टी टाळण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला गेला। धन्यवाद अरुण, ही माहिती दिल्याबद्दल। अरुण मेहत्रे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। अखेर संजय दत्त जेलच्या बाहेर
आलेलं आहे. ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.